हॅलो. आर यू थिंकिंग बिग? नमस्कार मित्रांनो, मी योगेश बेलेकर तुमचं सगळ्यांचं लर्न अँड ग्रो विथ योगेश बेलेकर या डेली सिरीजमध्ये आज परत एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपण गेल्या काही भागांमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पॉझिटिव्ह थिंकिंग याविषयी बोलत आहोत. त्याच्याच पुढच्या भागामध्ये आजच्या सिरीजमध्ये आपण थिंकिंग बिग म्हणजे मोठे विचार, मोठे स्वप्न, मोठे ध्येय याच्याविषयी बोलणार आहोत. बरोबर. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये एक खूप अप्रिहेन्शन असतं, भीती असते, दडपण असतं. मोठ्या ध्येयांबद्दल बोलणं, मोठ्या स्वप्नांबद्दल बोलणं, मोठ्या उद्दिष्टांबद्दल बोलणं किंवा एकंदरीतच मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल बोलणं. त्यांच्या मनात काही भीती असते, दडपण असतं, निगेटिव्हिटी असते. बरोबर. वेगवेगळे थॉट्स असतात, त्याच्यामागे कारणही वेगवेगळे असतात. त्यांचं कंडिशनिंग असतं, घरामधलं वातावरण असतं, सराउंडिंग असतं. त्यामुळं काही लोक मोठे विचार सुद्धा करू शकत नाही. पण याचा प्रभाव इतका झालेला असतो की जर आपण विचार आपले मोठे नाही केले, एक्सपांड नाही केले, तर आपलं लाईफ पण मोठं होऊ शकत नाही. बरोबर. आणि हे आपल्याला कधी कळतच नाही, ते कोणी सांगतच नाही आपल्याला. बरोबर. म्हणून इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, डोंट सेल युअर सेल्फ शॉर्ट. म्हणजे स्वतःला कधी पण कमी लेखू नका किंवा स्वतःला कमी किमतीत विकू नका कोणालाही. बरोबर. आपली स्वतःची किंमत कमी करू नका. डू नॉट सेल युअर सेल्फ शॉर्ट. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य याला देवाने काहीतरी एक वेगळं स्किल दिलंय, काहीतरी वेगळं नॉलेज दिलंय, काहीतरी वेगळी ॲबिलिटी दिली. एव्हरीबडी इज युनिक. प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं आहे. जे तुमच्याकडे आहे ते कदाचित माझ्याकडे नाहीये, जे माझ्याकडे आहे ते तुमच्याकडे नाहीये. बट पॉइंट इज दॅट आपल्याला आपले जे काही वेगळेपण आहे, जे काही गुण आहेत, जे काही स्किल आहे, जे काही ॲबिलिटीज आहेत, ते योग्य वेळी ओळखणं आणि त्याच्यावरती काम करणं, त्याच्यावरती स्वतःचं लाईफ बिल्ड करणं हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या स्वतःतले गुण ओळखायला, समजायला आणि आपली स्वतःशीच ओळख व्हायला खूप वेळ लागतो. काही काही लोकांना ते कमी वयात कळतं, काहींना 20, 30, 40 वर्ष लागतात किंवा काहींना अगदी वयाच्या 60-70 कळत नाही की माझ्यामध्ये काय वेगळेपण आहे, काय गुण आहे. बट इट्स नेव्हर लेट. ओके, डू नॉट वरी. माझ्या स्वतःच्या बद्दलचा एक अनुभव सांगतो याच बाबतीतला. आपण नेहमी स्वतःचे जे ॲसेट्स आहेत, स्वतःचे जे मोठे गुण आहेत, स्वतःचे जे वेगळेपणा आहे त्याच्यावरती भर द्यायला पाहिजे. विकनेस तर सगळ्यांमध्येच असतात. माझ्यामध्येही 10 विकनेस आहेत, पण त्याचा विचार करत बसलो आणि त्याला जर पकडून ठेवलं तर आय विल नेव्हर ग्रो. सो आय नीड टू फोकस व्हॉट इज माय स्ट्रेंथ. माझ्यामध्ये चांगलं पण काय, वेगळं पण काय, व्हॉट इज माय युनिक स्ट्रेंथ, आणि त्याच्यावरती मला काम करायला पाहिजे, त्याच्यावर भर द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती मला माझं लाईफ बिल्ड करायला पाहिजे. बरोबर. कारण नेहमी लक्षात ठेवा, यू आर ऑलवेज बेटर दॅन यू थिंक यू आर. म्हणजे तुम्ही स्वतःला जे समजता ना त्याच्यापेक्षा तुम्ही नक्कीच चांगले असता. पण हे स्वतःला ओळखणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याच्यावर भरोसा ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्या बाबतीत मला एक अनुभव आला होता, स्वतःचा अनुभव शेअर करतो मी. मित्रांनो, बऱ्याच वर्षापूर्वी मी काही काळ एका गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं होतं. आणि त्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमधनं मी जेव्हा परत प्रायव्हेट सेक्टरमध्ये 4-5 वर्ष काम केल्यानंतर येण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळी मला स्ट्रगल झाला होता खूप. आणि त्या स्ट्रगलच्या नंतर माझा थोडासा संपर्क तुटला होता प्रायव्हेट जगताशी, कॉर्पोरेट जगताशी, आणि मी थोडासा शाय झालो होतो. माझ्यातले जे काही गुण आहेत, जे काही स्किल आहेत, ॲबिलिटीज आहेत, मी थोडंसं बुजल्यासारखं झालं होतं. आय वॉज नॉट व्हेरी ओपन. आय ऑलवेज हॅड दॅट फिअर अँड अप्रिहेन्शन टू टॉक टू पीपल. बरोबर. आणि स्वतःची ओळख करून देण्यात पण मला थोडासा भीती वाटायची, कमीपणा वाटायचा. लोक विचारतात ना, तुम्ही याच्या आधी कुठं काम केलं होतं, मी काय सांगणार, आणि माझ्याकडे दाखवायला अशी काही क्रेडिबिलिटी पण नव्हती. एकदा एक प्रसंग असा झाला की आमच्या कंपनीमध्ये आमचे कस्टमर आहेत, खूप मोठे कस्टमर आहेत, ते आले होते. त्यांचे मोठे साहेब आले होते व्हिजिटला. आणि माझे जे सहकारी आहेत, जे आमचे बिझनेस डेव्हलपमेंटचे हेड होते, त्यावेळी त्यांनी माझी ओळख करून देताना सांगितलं, हे योगेश बेलेकर आहेत, आमच्याकडे नवीन डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून झाले आहेत. आणि इथं येण्याच्या आधी ते DRDO मध्ये काम करत होते आणि ते अग्नि मिसाईल प्रोजेक्टच्या बरोबर, अग्नि मिसाईलच्या प्रोजेक्टमध्ये काम करत होते, अग्नि मिसाईलच्या टीममध्ये काम करत होते. आणि त्यावेळी मला स्ट्राईक झालं, हे तर मी कधी विचारही नव्हतं केला. अँड इट वॉज जेन्युइन, इट वॉज ऑनेस्ट. आय वॉज पार्ट ऑफ अग्नि मिसाईल टीम while I was working there in that government organization for some time. Okay, but that is a matter of pride, that is a matter to be proud with. म्हणजे खरंच अभिमानाची गोष्ट होती, ती खूप मोठी अचिव्हमेंट होती. सगळ्या लोकांना हा चान्स नाही मिळत. सो आय वॉज असोसिएटेड विथ दॅट प्रेस्टिजियस प्रोजेक्ट, ज्याच्याकडे सगळे देशवासी, काय जगातल्या सगळ्या भारतीयांना त्याचा अभिमान होता. आणि त्यांनी जेव्हा माझी अशी ओळख करून दिली, त्यावेळी ते आमचे जे कस्टमर होते
त्यांच्या डोळ्यातली, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच चेंज झाले आणि ही स्टार्टेड टू बिहेव विथ मी अँड गिव्हिंग मी रिस्पेक्ट फ्रॉम दॅट मोमेंट ऑनवर्ड्स टिल टुडे. राईट, दॅट वॉज द फर्स्ट इन्सिडेंट आय रिमेंबर, जो माझ्या खरंच खूप लक्षात राहिलाय, ज्याच्यामुळे मला स्वतःच्या कॅपेबिलिटीची, स्वतःच्या अचिव्हमेंटची, क्रेडिबिलिटीची जाणीव झाली आणि ते कसं त्याचा वापर करून घ्यायचा याची पण मला जाणीव झाली. त्याच्यानंतर आणखी एक प्रसंग असा सांगतो की आम्ही काही काळ काही सहकाऱ्यांच्या बरोबर जेव्हा बिझनेसमध्ये काम करत होतो, त्यावेळी माझे मित्र मला नेहमी सांगायचे, यार आम्हाला बरेच लोक काही काही वेगळे सांगत असतात, ऑफिसमधले बॉस सांगत असतात, कुणी ट्रेनर सांगत असतात, बाहेरचे लोक येऊन सांगत असतात, पुस्तकांमध्ये सांगतात, व्हिडिओमध्ये सांगतात, पण तीच गोष्ट जेव्हा तू सांगतो ना त्यावेळी आम्हाला खूप पटते, त्यावेळी ती डोक्यात बसते. बरोबर, कारण मेसेज तोच असतो, पण सांगण्याची जी हातोटी आहे, संभाषण कौशल्य, कम्युनिकेशन स्किल आणि तो मेसेज व्यवस्थितरित्या कम्युनिकेट होणं आणि त्याचा इम्पॅक्ट घडवून आणणं, हे तुला खूप चांगलं जमतं. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय रिअलाइज दॅट येस आय कॅन डू इट रिअली बेटर. दॅट वॉज रिअली aha moment for me, right? So again, coming back to the point, do not sell yourself short. Find what is the unique skill you have, and I can guarantee you, मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, तुमच्यामध्ये नक्की काहीतरी वेगळा गुण आहे. जर तुम्हाला आतापर्यंत सापडला असेल तर त्याच्यावर बिल्ड करा, त्याच्यावर काम करा, त्याला अजून चांगलं बनवा. नसेल सापडला तर शोधा. राईट, पॉईंट नंबर 1. त्याच्यानंतर जेव्हा आपण पॉझिटिव्ह व्होकॅब्युलरी, पॉझिटिव्ह थॉट्स आणि बिग थिंकिंग याच्याबद्दल बोलतो आहोत, त्यावेळी आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या चालण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये नेहमी मोठे मोठे चांगले शब्द आले पाहिजेत, पॉझिटिव्ह शब्द आले पाहिजेत. नेहमी लक्षात ठेवा, यूज बिग, ब्राईट अँड चिअरफुल वर्ड्स. म्हणजे काय, ज्या शब्दांमुळे आपलाही आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो, लोकांनाही मोटिवेशन मिळतं. मग ते आपल्या घरातले असतील, आपले मित्र असतील, आपल्या कामाच्या ठिकाणचे असतील, त्यांना अप्रिशिएट करा, चांगलं बोला. कितीही छोटा जॉब असू दे, कुणी जर मला पाणी आणून दिलं ना तरी पण त्यांना म्हणा थँक्यू व्हेरी मच, गुड जॉब डन, व्हेरी गुड. किंवा एखादा सफाई कर्मचारी असेल आपल्या ऑफिसमधला, त्यांनी जर रोजचं काम जरी केलं असेल तरी पण त्याला अप्रिशिएट करा, येस व्हेरी गुड जॉब डन, थँक्यू व्हेरी मच. ही फील्स ग्रेट, आय विल टेल यू. राईट, सो अप्रिशिएट अँड यूज बिग वर्ड्स. स्वतःचं काम जे आहे, ऑर्गनायझेशनचं जे ध्येय आहे, बरोबर, त्याला एवढं मोठं करा, मेक अ बिगर पिक्चर, बिकॉज पीपल विल फॉलो यू. कारण लोक तुम्हाला बघत असतात आणि ते तुम्हाला फॉलो करतात. यू हॅव टू क्रिएट दॅट बिगर पिक्चर सो दॅट पीपल कॅन सी द बिगर पिक्चर. बरोबर, आपण जे ध्येयावर, उद्दिष्टावर काम करत आहोत, जिथं आपण लीडर म्हणून काम करत आहोत, मॅनेजर म्हणून काम करत आहोत, किंवा घरातले आपण मोठे करते पुरुष आहोत, अशा ठिकाणी आपल्याला लीड घेणं, आपली थॉट प्रोसेस, आपली व्होकॅब्युलरी, आपले शब्द, आपली बॉडी लँग्वेज मोठी आणि चांगलीच ठेवली पाहिजे, पॉझिटिव्ह ठेवली पाहिजे. बरोबर, आणि अगेन परत एकदा, निगेटिव्ह वर्ड्स कमीत कमी वापरा. डू नॉट यूज द वर्ड्स विच क्रिएट्स द अनप्लेझंट इमेज ऑफ फेल्युअर, डिफीट किंवा ग्रीफ. कुठलं जर प्रॉब्लेम झाला, काही चॅलेंज आलं तर ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम, लेट्स वर्क ऑन द सोल्युशन्स, व्हॉट कॅन बी डन, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नाऊ. मिस्टेक इज द मिस्टेक कोणाकडे होऊ शकते, बट डोंट गेट मॅड अबाउट इट. राईट, त्याच्यावरती त्रागा करू नका, चिडणं तर सोडूनच द्या. लोकांना शिवीगाळ करणं किंवा अर्वाच्या भाषेत बोलणं, अपमान करणं, अवॉइड दॅट. राईट, ज्या कुठल्याही वाक्यांमधनं, शब्दांमधनं किंवा आपल्या बॉडी लँग्वेजमधनं कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी रिफ्लेक्ट होता कामा नये. सो बी केअरफुल अबाउट दॅट. राईट, पॉईंट नंबर 3, अनदर इम्पॉर्टंट थिंग वाईल वी आर टॉकिंग अबाउट थिंकिंग बिग, स्ट्रेच युअर व्हिजन. ओके, स्ट्रेच युअर व्हिजन म्हणजे काय, तुमचं जे ध्येय आहे, धोरण आहे, दृष्टिकोन आहे, तो मोठा ठेवा, मोठा बनवा, अजून मोठं करा त्याला. राईट, इफ यू आर वर्किंग ऑन समथिंग, अ प्रोजेक्ट, सपोज तुम्ही एका प्रोजेक्टवर काम करताय की या वर्षी आपल्याला कंपनीचं किंवा आपल्या बिझनेसचं उद्दिष्ट आपल्याला 10 कोटीचं सेल करायचं आहे, मेक अ टार्गेट ऑफ 12 करोड रुपीज. राईट, इट्स नो हार्म इन थिंकिंग बिग. प्रोबॅबली आपण 2-3 दिवसापूर्वीच्या भागामध्ये जसं बोललो होतो, इफ यू स्टार्ट थिंकिंग क्रिएटिव्हली यू विल गेट गुड आयडियाज, युअर ब्रेन विल गेट स्टिम्युलेटेड. राईट, अँड प्रोबॅबली यू कॅन अचीव दॅट स्ट्रेच टार्गेट ऑल्सो. इट्स अ सायकोलॉजिकल. स्ट्रेच युअर व्हिजन, that is very important. And see what can be, what will be the future. म्हणजे आजपासून तुम्ही आज जे काम करताय त्याचे रिझल्ट, त्याचे परिणाम पुढच्या 3-4-5 वर्षानंतर कसे दिसणार आहेत. तुम्ही आज ज्या गोष्टीवर काम करताय, आज ज्या गोष्टीवर मेहनत करताय, एफर्ट टाकताय, वेळ देताय, बरोबर, त्या गोष्टीचे रिझल्ट, परिणाम 3-4-5 वर्षानंतर काय दिसेल, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पर्सनल लाईफवर, प्रोफेशनल लाईफवर, बिझनेसवर कसा असणार आहे. स्टार्ट थिंकिंग दॅट, स्टार्ट व्हिज्युअलायझिंग दॅट. राईट,
आजचा विचार नका करू, यार मी आज एवढी मेहनत करतोय, काम करतोय, पण मला काही रिझल्ट दिसत नाहीये, मला पाहिजे तसं यश मिळत नाहीये. एम आय डुईंग राईट, एम आय डुईंग रॉंग, इज दिस द राईट थिंग टू डू? डोंट वरी अबाउट इट. थिंक बियॉन्ड, थिंक लार्जर, राईट? दॅट इज द लार्ज व्हिज्युअल, राईट? कीप अ बिगर पिक्चर, राईट? त्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन असं पण म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळानंतर, डिलेड म्हणजे उशिरा मिळणारा फायदा. थिंक अबाउट दॅट डिलेड ग्रॅटिफिकेशन. नेक्स्ट पॉइंट. कारण हे जे विजन आहे ना, तुम्ही काय करताय सध्या, त्याच्यातनं काय बनणार आहे, कदाचित तुम्हाला स्वतःलाही आणि लोकांनाही बऱ्याच वेळा वाटत असेल, अरे काय करतोय हा, कशावर वेळ घालवतोय, कशावर एफर्ट टाकतोय, खरंच यातनं काही रिझल्ट मिळणार आहे का, राईट? बट यू शुड बी क्लिअर ऑन युअर विजन, व्हॉट यू आर डुईंग, व्हॉट यू आर बिल्डिंग, राईट? व्हॉट यू आर वर्किंग ऑन राईट नाऊ. आणि हाच मुद्दा समजवण्यासाठी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, कदाचित तुम्ही ऐकली पण असेल. एकदा एका ठिकाणी एका मंदिराचं काम चालू असतं, बरोबर? आणि जेव्हा तिथं मंदिराचं काम चालू असतं, तुम्हाला माहिती आहे तिथं बरेच दगड येऊन पडलेले असतात, त्याच्यावरती बरेच लोक काम करत असतात. आणि तिथनं एक प्रवासी चाललेला असतो. तो प्रवासी त्या तिथले जे कामगार असतात त्या कामगारांना विचारतो, पहिल्या कामगाराला विचारतो, काय हो, काय कसलं काम चाललंय, तर तुम्ही काय करताय? तो म्हणतो, मला माहित नाही साहेब, मी माझं रोजंदारीचं काम करतोय, मी इथं 8 तास काम करतो, मला 200 रुपये रोज मिळतो. हे त्याचं उत्तर असतं, त्याचा रिप्लाय असतो, त्याचा रिस्पॉन्स असतो. त्या माणसाचं काही समाधान होत नाही, म्हणून तो थोडासा अजून पुढे जातो, त्याचा कुतूहल जागा झालेला असतो, तो बघत असतो काहीतरी मोठं काम चाललंय इथं. तो दुसऱ्या माणसाला विचारतो, दुसऱ्या कामगाराला विचारतो, का हो, काय चाललंय इथं? तो म्हणे, काही नाही, मी कामगार आहे इथं, मी जवळपास 1 वर्षापासून इथं काम करतो आणि बरेच दिवस काम चालणार आहे असं दिसतंय मला, पण मी एक कामगार आहे आणि मला इथं काम केल्यावर 200 रुपये रोज मिळतोय. तो त्याच्या पुढचं थोडंसं मोठं उत्तर देतो, पण शेवटी त्याच टाईपचं उत्तर असतं. तरी पण ह्या प्रवाशाचं काही समाधान होत नाही, तो अजून पुढे जातो आणि तिसऱ्या माणसाला विचारतो, जो माणूस खूप मन लावून काम करत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो, समाधान असतं. तो त्याला विचारतो, का हो दादा, काय कसलं काम चाललंय इथं? तो त्या प्रवाशाकडे बघतो, हसतो, असं वरती बघतो आणि म्हणतो, साहेब इथं जगातलं सर्वोत्कृष्ट मंदिर बनवायचं काम चाललंय आणि मी त्या कामाचा, महत्वाच्या कामाचा मी एक भाग आहे, बरोबर? मी त्या कामाचा, त्या टीमचा एक सदस्य आहे आणि जगातलं सर्वोत्कृष्ट मंदिर आम्ही बनवत आहोत इथं. हे ज्या तिसऱ्या माणसाचं जे उत्तर होतं ना, जो रिस्पॉन्स होता ना, दॅट इज अ व्हिजन, दॅट इज अ बिगर व्हिजन, बरोबर? हे पहिले जे 2 लोक आहेत ना, ते फक्त आजच्या पुरतं बघतायत, पोटापुरतं बघायचं, आजचा दिवस भागला म्हणजे झालं. त्यांच्या लेखी त्यांना बाकीचं काही माहित नाही, उद्या काय होईल, उद्या कसं असेल त्याची काळजी नाही, उत्सुकताही नाही. दे डोंट हॅव एनी व्हिजन. पण हा जो तिसरा माणूस आहे, त्याचं उत्तर आहे, त्याचे विचार आहेत, त्याचे जे व्हिजन आहे ना, ही इज लुकिंग बियॉन्ड फ्युचर, राईट? सो आवर व्हिजन हॅज टू बी लाईक दॅट थर्ड पर्सन. त्या तिसऱ्या माणसासारखा आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपलं व्हिजन असलं पाहिजे, राईट? नाऊ ऑलवेज फोकस युअर अटेन्शन ऑन बिग ऑब्जेक्टिव्ह. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण रोज काम करतोय, आपल्या सगळ्यांचे आपण ध्येय धोरणं निश्चित केलेले आहेत, आपले गोल्स ऑब्जेक्टिव्ह निश्चित केलेले आहेत, बरोबर? ऑलवेज कीप फोकसिंग ऑन बिग ऑब्जेक्ट, बिग टार्गेट्स. कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, कॉम्पिटिशनमध्ये, चॅलेंजेसमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला थकायला होतं, चिडचिड होते, बरोबर? आणि असं वाटतं, यार काही उपयोग नाही हे करून, लेट्स गिव्ह इट अप. बट ऑलवेज कीप रिमेंबरिंग, keep thinking about the big objective, what is your ultimate purpose, what is your vision, why you are doing what you are doing today, right? So keep your focus on the big objectives. आणि जेव्हा काही छोट्या गोष्टी येतात, रोज अडथळे येतात, किरकिर येते, चिडचिड येते, किंवा कोणीतरी तुमच्याकडे काहीतरी तुम्हाला कोणतरी चिडवायचा, डिवचायचा प्रयत्न करतो, डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतो, बरोबर? कुठल्याही अशा गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याच्या आधी किंवा त्याच्यामुळे डिस्टर्ब होण्याच्या आधी स्वतःला हा प्रश्न विचारा, इज इट रिअली इम्पॉर्टंट? ते महत्वाचं आहे का? त्याच्यामुळे डिस्टर्ब होणं, त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं आणि त्याच्यात वेळ घालवणं, बरोबर? आणि तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल, त्याच्यात वेळ घालवणं बिलकुल शहाणपणाचं नाहीये. सो कीप अवे, स्टे अवे फ्रॉम ऑल दोज थिंग्स विच आर डिस्टर्बिंग यू, डिस्ट्रॅक्टिंग यू फ्रॉम युअर मेन टार्गेट, मेन गोल, मेन पर्पज, राईट? अँड गाईज, फ्रेंड्स, लेडीज अँड जेंटलमन, इट इज माय हंबल रिक्वेस्ट, ग्रो बिग बाय थिंकिंग बिग. म्हणजे तुमचे विचार मोठे ठेवा, तरच तुम्ही मोठे होऊ शकाल आणि प्रगती करू शकाल, बरोबर? तर मित्रांनो, हा मेसेज आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.